शिवनेरी शुगरच्या दूषित पाण्याविरोधात पिंपरीकर आक्रमक, शिवसैनिकाचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याकडून कथितपणे दूषित सांडपाणी सोडले जात असल्याच्या आरोपावरून पिंपरी गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दूषित पाण्याची समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रविवारी सकाळी एका कट्टर शिवसैनिकाने गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या उंच टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत कारखाना व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला. यावेळी ग्रामस्थांनीही कारखान्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सोमवारी कारखाना व्यवस्थापनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्पष्ट केले. दरम्यान वाढत्या जनक्षोभाची दखल घेत पिंपरी ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदकिशोर माने आणि ग्रामपंचायत अधिकारी किरण गंठे यांनी शिवनेरी शुगर व्यवस्थापनाला अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगत असलेल्या ओढ्यात कारखान्याचे दूषित सांडपाणी सोडून जलप्रदूषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोटीसीनुसार दूषित सांडपाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे प्रदूषण होत आहे. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने कारखान्याला तात्काळ दूषित पाणी सोडणे बंद करणे, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच त्याची विल्हेवाट लावणे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे संरक्षण सुनिश्चित करणे अशा सूचना दिल्या आहेत. तसेच 3 दिवसांच्या आत लेखी खुलासा व उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक आरोग्य विभाग आदी सक्षम प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नोटीसीमध्ये देण्यात आला आहे. पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट अशोकराव पवार, वसंतराव कनसे, विष्णुपंत कनसे, विनायक जाधव, आबासाहेब पवार, सचिन पवार, जयवंत पवार, नितीन पवार, यशवंत पवार, यशवंत चव्हाण, शहाजी कनसे, शंकर साखरे, युवराज घाडगे, योगेश कदम, हेमंत पवार, राहुल फडतरे, जयंत पवार यांच्यासह मोठ्या संख्येने यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. दूषित पाणी तात्काळ बंद करा अन्यथा जन आंदोलन. पिंपरी ग्रामस्थांनी कारखाना व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा देत दूषित सांडपाण्याची समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा निर्धार व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील वातावरण तापले असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दूषित पाण्याशी शिवनेरी शुगर लिमिटेडचा संबंध नाही. कारखान्याचे स्पष्टीकरण. शिवनेरी शुगर लिमिटेडने झिरो लिक्विड डिस्चार्जसाठी आवश्यक असणाऱ्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सूचनेनुसार आवश्यक तो सर्व ट्रीटमेंट प्लांट उभा केलेला आहे. त्यामुळे शिवनेरी शुगर लिमिटेडकडून कोणतेही प्रक्रिया केलेले किंवा न केलेले पाणी कारखान्याकडून बाहेर सोडलेले नाही किंवा येथून पुढेही सोडण्यात येणार नाही. शिवनेरी शुगर लिमिटेड हा कारखाना हा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या वचननाम्यानुसारच कार्यरत आहे असे स्पष्टीकरण देणारी माहिती कारखान्याचे जबाबदार अधिकारी अभिजित बामणे यांनी दिली. शिवनेरी साखर कारखाना याचं दूषित पाणी पिंपरी गावामध्ये येत आहे. तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तरी यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार. कशाच मी सचिन पवार. शिवनेरी साखर कारखाना जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला आमच्या पिंपरीच्या हद्दीत झालेला आहे. त्याचं पूर्ण दूषित पाणी आमच्या पिंपरी गावामध्ये त्यांनी आता पावसाळ्यात सोडलेलं आहे. ते दूषित पाणी हे शरीरासाठी खूप घातक आहे, जनावरांसाठी खूप घातक आहे आणि हे दूषित पाणी कायमस्वरूपी बंद करावं याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत. आंदोलन स्थळ कुठं आहे? आंदोलन स्थळी हे आपल्या पंचायतीचे पाण्याची टाकी तेथे आहे. तरी हा कारखान्याला शेवटचा इशारा आहे. जर त्यांनी पाणी बंद नाही केले तर कारखाना आम्ही बंद पाडू. आम्हाला गाव महत्वाचे आहे, आम्हाला कारखाना महत्वाचा नाही. शिवनेरी साखर कारखान्याचे पाणी दूषित पाणी बंद झालंच पाहिजे. अजून आमचं गाव वाचलंच पाहिजे. दोन दिवसात नाही झालं आत्मदान. धोकादायक गावांचे सर्वेक्षण करा. गरज भासल्यास तातडीने पुनर्वसन. मंत्री मकरंद आबा पाटील.
महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे धोकादायक बनलेल्या गावांची जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करून एका आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले. अहवालात पुनर्वसनाची आवश्यकता नमूद झाल्यास शासनाच्या माध्यमातून संबंधित गावांचे सुरक्षित, नियोजनबद्ध व सर्व सुविधायुक्त पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्री पाटील यांनी विवर, नावली आणि तळदेव या गावांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. विवर गावाच्या खालच्या बाजूस मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नावली गावात अतिवृष्टीमुळे मंदिर परिसरात भूस्खलन होऊन जमीन खचली असून पाण्याच्या टाकीलगतचा भागही कोसळला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. तळदेव येथे ग्रामस्थांशी संवाद साधून विकास कामांचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रलंबित विकास कामांना गती देण्याबरोबरच स्थानिक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. मंत्री पाटील यांनी नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि सुरक्षितता हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत धोकादायक गावांबाबत कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे सांगितले. शेतजमिनीच्या वादातून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. देऊर तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत शेतजमिनीच्या कारणावरून शेतात येऊन शेतमजुरास तसेच शेतमालक अशोक चव्हाण राहणार दहेगाव तालुका कोरेगाव यांना आसनगाव येथील संशयितांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांना देऊर गावच्या हद्दीत गट क्रमांक 1272 मध्ये शेती आहे. या शेतात गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतमजूर किशोर प्रकाश शिंदे हा काम करत होता. दरम्यानच्या काळात संशयित आरोपी रामदास शिंदे व विकास शिंदे यांनी शेतात येऊन शेतमजुरास मारहाण केली व दमदाटी केली. या घटनेची माहिती शेतमालक चव्हाण यांना मिळाल्यानंतर ते शेतात घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संशयित आरोपी रामदास शिंदे याने वाळक्या उसाने शेतमालक चव्हाण यांच्या पाठीवर व पायावर मारहाण करून जखमी केले. यानंतर चव्हाण हे घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याकडे मोटरसायकलने निघाले असता गणेशप्पा शिंदे यांच्या शेताजवळ संशयित आरोपी सत्यवान शिंदे याने रस्ता अडवून मोटरसायकल थांबवली व चव्हाण यांच्या नाकावर हाताने मारहाण करून जखमी केले. तसेच मी रामदास शिंदे यांचा पुतण्या असून कात्रजचा गुंडा आहे, तुला एक्सप्रेस हायवेवर संपवून टाकतो अशी धमकी दिली. सदर घटनेची फिर्याद शुक्रवार दिनांक 17 रोजी अशोक शंकरराव चव्हाण यांनी दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी रामदास एकनाथ शिंदे, विकास लक्ष्मण शिंदे आणि सत्यवान बाळासाहेब शिंदे सर्व राहणार आसनगाव तालुका कोरेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार यादव तपास करत आहेत. साताऱ्यात महिलेला लक्ष्य, 50,000चे मंगळसूत्र हिसकावून चोर पसार. सातारा शहरानजीक प्रतापसिंहनगर येथील सिद्धविनायक मंगल कार्यालय परिसरातून संगमनगरकडे पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 50,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने क्षणार्धात हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचन संतोष काडगे वय 55 या सिद्धिविनायक मंगल कार्यालय परिसरातून अश्विनी पार्क संगमनगरकडे पायी जात होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवून संधी साधली. अचानक त्यांच्या जवळ येत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तो क्षणार्धात पसार झाला. घटना इतक्या वेगाने घडली की काडगे यांना काही क्षण नेमके काय झाले हे समजले नाही. घटनेनंतर त्यांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. कांचन काडगे मूळ राहणार फणसगाव, विठ्ठलादेवी तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, सध्या राहणार अश्विनी पार्क संगमनगर, सातारा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. दरम्यान शहरात वाढत्या साखळी चोरी व मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांमुळे नागरिकांनी, विशेषतः महिलांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.